1D मोशन मध्ये आज आपण पाहणार आहोत ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. मी तुम्हाला जे नोट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळे बेसिक ग्राफ्स आहेत. तुम्ही त्या नोट्सला घरी स्टार्ट करत चला, रेग्युलर बेसिसवर अभ्यास करत चला. आता आपला जो टॉपिक आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन. याच्यामध्ये बेसिकली आपण ST, VT आणि AT अशा 3 टाईपचे ग्राफ विथ ऑल टाइप्स ऑफ पॉसिबिलिटीज किंवा कंडिशन्स त्याला स्टडी करू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला एखादी बॉडी मोशन करत असताना खूप साऱ्या कन्स्ट्रेंट्स दिले जातात. कन्स्ट्रेंट म्हणजे कंडिशन्स, की ही बॉडी अशा पद्धतीने जात आहे, त्याच्या व्हेलॉसिटीत असा चेंज होत आहे, ऍक्सेलरेट होत आहे किंवा रिटार्ड होत आहे. आणि बऱ्याच वेळा काय होत असते, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जर आपल्याला ग्राफ काढता येत असतील तर ग्राफने बराचसा अंदाज येतो क्वेश्चन म्हणत काय आहे. त्यामुळं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हा एक अतिशय क्रुशियल असा पार्ट असतो याच्यामध्ये. तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ग्राफ पाहायचे आहेत. तर यामध्ये जो पहिला ग्राफ आहे दॅट इज डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स टाइम ग्राफ. आता हा जो ग्राफ असतो याला आपण बेसिकली ST किंवा DT ग्राफ दोन्ही नाव असतात. हा पहिला पार्ट आहे. S फॉर डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंटचं ज्यावेळेस आपण मॅग्निट्यूड घेतो त्यावेळेस ते एक प्रकारचं डिस्टन्स असतं. जसं वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड स्पीड आहे, तसं डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड डिस्टन्स आहे. तरी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम नसतात हे आपल्याला माहिती आहे. आणि डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज इक्वल टू ऑर लेस दॅन डिस्टन्स, हे आपण सुरुवातीला चेक केलेलं आहे. आता लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट ग्राफ आपल्याला काय करतो, हा जो ST ग्राफ असतो नीट समजून घ्या. ST ग्राफ gives instantaneous value of displacement at any instant. आणि हा याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एखाद्या ऑब्जेक्टच्या मोशन मध्ये ऑब्जेक्ट वेगवेगळ्या प्रकारे डिस्प्लेस होतो, तर एका पर्टिक्युलर टाइमवर आपल्याला त्याचं ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, तर हा ग्राफ आपल्याला तो इझिली काढून देतो. ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, हे आपल्याला माहिती आहे की जो स्लोप असतो, स्लोप ऑफ ST ग्राफ gives velocity at that instant. तर त्या वेळेच्या त्या इन्स्टंटला आपण ST ग्राफवर कुठेही स्लोप काढला तर लक्षात घ्या तो स्लोप आपल्याला व्हेलॉसिटी बद्दल इन्फॉर्मेशन देतो. आता आपण ऑलरेडी मॅक्सिमा, मिनिमा वगैरे कॅल्क्युलस मध्ये शिकलेला आहे. मॅक्सिमम काढायची एखादी व्हॅल्यू, मिनिमम काढायची आहे, तर आपण तिथे फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढतो. आपल्याला हे माहिती आहे, ज्यावेळेस सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतं तेव्हा आपण म्हणतो तिथे मॅक्सिमा आहे, पॉझिटिव्हला मिनिमा असतो. हे नेहमी रिव्हर्स काम करतं. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मध्ये ग्रेटर दॅनला म्हणजे पॉझिटिव्ह असेल स्लोप तर इन्क्रीजिंग, नाही तर डिक्रीजिंग, हे फिक्स आहे. परंतु मॅक्सिमा मिनिमा मध्ये अडचण येते. तर तुम्हाला कशाही पद्धतीचा कर्व दिला, एखादा y=fx असं फंक्शनचा ग्राफ दिला, तर त्याच्या एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटवर आपण काय काढणार, एक स्लोप काढणार. आणि त्या स्लोपचा अर्थच असतो त्या थिटाचा एक टँजंटचा रेशो. म्हणून ST ग्राफचा स्लोप आपल्याला व्हेलॉसिटी बद्दल माहिती देतो. आता आपण याच्यामध्ये काही केसेस पाहू. जसं आता केस वाईज इथं काम करायचंय आणि इथूनच तुमचा या चॅप्टरचा मेन पार्ट सुरू होतो. चला, तर आपण आता पहिल्यांदा ST ग्राफ पाहू. ST ग्राफ मध्ये इथे मी लिहित आहे केसेस, इथे त्याच्याशी रिलेटेड ST ग्राफ कसा असेल आणि इथं त्या ग्राफचे काही मेन फीचर्स. ठीक आहे, त्या ग्राफचे काही मेन फीचर्स लक्ष द्या. पहिली केस,
जेव्हा ऑब्जेक्ट रेस्टवर आहे. ऑब्जेक्ट ॲट रेस्टचा आपल्या सगळ्यांना अर्थ माहिती असतो की आयदर ऑब्जेक्ट रेस्टवर असण्याचे दोन अर्थ असतात, की त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. ठीक आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे आणि टाइम सुद्धा 0 मानलेला आहे. ऍट u इक्वल 0 अँड t इक्वल 0 आपण म्हणतो ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. कधी कधी काय होतं, ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे नो डाऊट, पण त्याच्या व्हेलॉसिटी मधला जो चेंज आहे तो मात्र सेम आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ आपण जी व्हेलॉसिटी काढतो ते ऍक्सेलरेशन आहे. पण एसटी ग्राफ मध्ये जर आपण स्लोप काढला, तो जर एक्स ऍक्सिसला पॅरलल आला, तर आपण म्हणतो की स्लोप म्हणजे टॅन 0 झाला आणि टॅन 0 ची व्हॅल्यू 0 असते. आणि टॅन थिटा आपल्याला इन्फॉर्मेशन कशाची देतो, व्हेलॉसिटीची. ह्याच्यावरून आपण म्हणतो व्हेलॉसिटी 0 आहे. तर या केसमध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या, आपण फक्त फर्स्ट क्वाड्रंटचा सध्या विचार करू. तर या पद्धतीने आपला इथे एसटी ग्राफ आहे, एसटी. तर इथे आपण या पद्धतीचा जर ग्राफ दिसला, ठीक आहे, इथे तर तुम्ही बघा, याने एक्स ऍक्सिसला पॅरलल अशी लाईन दिलेली आहे. तर याच्यावरून आपण म्हणतो की या केसमध्ये जो स्लोप आहे, जो रिप्रेझेंट करतो व्हेलॉसिटीला, इट इज 0. फर्स्ट केस, ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. ठीक आहे, तर त्याचा ग्राफ असा असेल. आता ऑब्जेक्ट कधी कधी रेस्टवर नसतो, मग रेस्टवर नसताना तो असणार युनिफॉर्म मोशन. ऑब्जेक्ट आहे युनिफॉर्म मोशन मध्ये. आता युनिफॉर्म मोशन मध्ये परत आपण एसटी ग्राफ काढलं तर तो ग्राफ कसा येईल, एक स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. असा ग्राफ दिसला तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कुठेही तुम्ही एक्स ऍक्सिस अज्युम केला, याच्यामध्ये कुठेही या पॉइंटला केला, या पॉइंटला केला, ठीक आहे, तर लक्ष द्या. तर या ठिकाणी आपण कुठेही जर एक्स ऍक्सिस काढला तर बघा एक्स ऍक्सिस सोबत होणारा अँगल सेम आहे. कारण या ठिकाणी लाईन्स बघा पॅरलल लाईन्स आहेत आणि तो जो ग्राफ आहे तो ग्राफ कशाचं काम करतोय, दिस ग्राफ इट इज सर्विंग ॲज आपण याला ट्रान्सव्हर्सल म्हणतो. या दोन पॅरलल लाईनची ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर इथे होणारे सगळे अँगल कॉन्ग्रंट आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यामुळे हे सगळे अँगल सेम आहेत, म्हणजे सगळ्यांचा प्रत्येक पॉइंटवर टॅन थिटा सेम आहे. म्हणून आपण इथे म्हणतो की कुठे आलात, याच्या कोणत्याही पॉइंटला जर आपण स्लोप काढला तर इथे जो एस आहे हा काय असायला पाहिजे, डिस्प्लेसमेंट. तुम्ही युनिफॉर्म मोशन मध्ये कोणती केस माना, नीट बघा. आपण इथं काय घेत आहोत, इथे व्हेलॉसिटी इंटू टाइम, डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण एक प्रकारचं डिस्टन्स आहे, तर एस आहे vt. आणि या केसमध्ये आपण काय म्हणतो की याचं अनालिसिस काय आहे, की याचा स्लोप आहे कॉन्स्टंट. ठीक आहे, स्लोप आहे कॉन्स्टंट. कुठेही आलात तर बघा व्हेलॉसिटी पण कॉन्स्टंट आहे. तुम्हाला हे ग्राफ पाहिले की काही गोष्टी सांगता आल्या पाहिजे, म्हणून आपण हे काम करतोय. तर बघा, त्याच्यानंतर या ग्राफ मध्ये कोणत्याही पॉइंटला व्हेलॉसिटी सुद्धा कॉन्स्टंट आहे. आता व्हेलॉसिटी कॉन्स्टंटचा अर्थ काय, तुम्ही असं समजा, या ठिकाणी एक मी टाइम घेतला t1 टाइमला या ठिकाणी जर मी स्लोप काढला, t2 टाइमला जर इथे स्लोप काढला, तर बघा इथला आणि इथला स्लोप सेम आहे. याचा अर्थ याची व्हेलॉसिटी सेम आहे, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी 0 आहे आणि ऍक्सेलरेशन असते v/t. जर v 0 होत असेल, टाइम तर 0 नाहीये इथे, तर आपण असं म्हणू शकतो की या केसमध्ये ऍक्सेलरेशन सुद्धा काय आहे, 0 आहे. या केसेसला नीट अर्थपूर्ण पद्धतीने समजून घ्या. तुम्हाला मी ग्राफिकल क्वेश्चन जेव्हा दाखवेल जेई मध्ये आलेले, तेव्हा तुम्हाला ग्राफ पाहून पटकन डोकं लावता आलं पाहिजे. या केसमध्ये आपण म्हणतो की जे ए ऍक्सेलरेशन आहे ते 0 आहे. प्रत्येक ग्राफचं फीचर समजून घेत पुढे चला. दोन केसेस झाल्या, ऑब्जेक्ट ॲट रेस्ट और ऑब्जेक्ट ॲट युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन मध्ये व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर
स्लोप कॉन्स्टंट अँड ऍक्सिलरेशन इज 0. थर्ड केस, इथून तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे ऍक्च्युली कोणतं इक्वेशन इथे सॅटिस्फाय करतं, कारण आपण कायनेमॅटिक्सचे 3 इक्वेशन पाहिलेले आहेत. पहा, समजून घेत चला. ठीक आहे. आता इथे तुम्ही कुठे आलात तर काही नाही, हे युनिफॉर्म होतं म्हणून इथे डिस्प्लेसमेंटचा डायरेक्ट फॉर्म्युला काय, VT. आता इथून एक नेक्स्ट केस येते, इथे मुलं थोडेसे कन्फ्यूज होतात. वर शब्द आलेला युनिफॉर्म मोशन, इथे तुम्हाला असं दिलं जातं युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन. या दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशनचा अर्थ की ऍक्सिलरेशन युनिफॉर्मली चेंज होत आहे, म्हणजे सेम पद्धतीने चेंज होत आहे. याचा अर्थ काय आहे की ऍक्सिलरेशन म्हणजे वरच्या ग्राफ सारखा याचा ग्राफ येणार नाही. बॉडी ऍक्सिलरेट होत आहे म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला त्याची व्हेलॉसिटी डिफरंट आहे. व्हेलॉसिटी मध्ये जर चेंज होत असेल तर v-u/t प्रत्येक वेळेस डिफरंट येणार. याचा अर्थ ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू प्रत्येक वेळी वेगळी येणार. म्हणून लक्षात घ्या, तिथे ती कॉन्स्टंट येऊ शकते ऍज टेकिंग डिफरन्स. v-u/t, v आणि u डिफरंट राहतील पण त्यांचा डिफरन्स नेहमी सेम राहील. जसं 10-8 केलात तर 2 येतं, 8-6 केलात तरी 2 येतं. म्हणजे आन्सर 2 येत आहे, पण ज्यांचा डिफरन्स काढून आन्सर 2 काढताय ते नंबर्स वेगळे आहेत. कधी लक्षात ठेवायचं, युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन मध्ये काही कंडिशन्स असतात. इनिशियल व्हेलॉसिटी 0 माना. इन केस आपण इथं काम करतोय, s 0 आहे, ठीक. ऍट जेव्हा टाइम 0 आहे, s डायरेक्ट 0 कधीच होत नाही. u 0 असू शकते नो डाऊट, जसं आपण पाहिलं की ऑब्जेक्ट वरून खाली सोडला, u 0 आहे. कालची केस व्हर्टिकल मोशनची, परंतु खालून ऑब्जेक्ट वर टाकताना u 0 नाही. s 0 केव्हा आहे, जेव्हा t 0 आहे. टाइम पण 0 आहे, म्हणजे आपण मोशनला स्टार्टच केलं नाही. तर याचा ग्राफ कसा दिसेल बघा. तर याच्या ग्राफसाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इट विल लुक लाईक दिस. इट्स अ पॅराबोलिक कर्व, पण हा पॅराबोला एंटायरली कुठं आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आता इथं तुम्ही जर इनिशियल व्हेलॉसिटी 0 मानलात ऍज पर धिस कंडिशन, तर बघा इथे एक मी टँजंट काढली, या एक पॉइंटला टँजंट काढली, तर यांचे अँगल्स वेगवेगळे आहेत. ठीक आहे, पण दोन्ही अँगल्स कसे आहेत पहा, दोन्ही अँगल्स अॅक्यूट आहेत, म्हणजे याची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे. एसटी ग्राफचा स्लोप v देतो, तर v ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ बॉडी इन्क्रीजिंग फंक्शन आहे. हे बघा, लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत आहे, म्हणजे युनिफॉर्मली इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, युनिफॉर्मली. नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन मध्ये ऍक्सिलरेशन पण आहे, पण प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये ते वेगवेगळं आहे. युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन काय सांगतं, डिफरंट टाइम इंटरवल्स मध्ये सेम ऍक्सिलरेशन आहे. टाइम इंटरवल जरी बदलल्या तरी ऍक्सिलरेशन सेम आहे, प्रत्येक वेळी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशा पद्धतीने येत असेल. तर याच्यासाठीचं इक्वेशन काय असेल, s इक्वल्स ut प्लस हाफ at स्क्वेअर. u आणि t 0 मानलेला आहे, तर या कंडिशन नुसार s ची व्हॅल्यू डायरेक्ट येणार हाफ at स्क्वेअर. आता मॅथमॅटिक्स किती इंटरेस्टिंग आहे पहा. ऍक्सिलरेशन युनिफॉर्म आहे, तर याला तुम्ही कॉन्स्टंट मानणार नो डाऊट, पण t वर पॉवर 2 आहे, t व्हेरिएबल आहे, एक्स ऍक्सिस वर टाइम चेंज होत आहे. t चा पॉवर 2 म्हणजे हे सेकंड डिग्री इक्वेशन आहे. सेकंड डिग्री इक्वेशन असल्यामुळे याचा ग्राफ एक पॅराबोलिक कर्व असतो. तर तुम्हाला हे पण कळलं पाहिजे, जेव्हा जेव्हा आम्ही 3 इक्वेशन लिहितो v इक्वल्स u प्लस at, तर यामध्ये तुम्ही ह्याला जरी 0 मानलात तर या ग्राफला नीट माणसासारखं पहा. ए कॉन्स्टंट, टी चा पॉवर 1, तीच व्हेरिएबल आहे ना याच्यामध्ये. तुम्ही जर नीट पाहिलात तर ह्याला y इज इक्वल टू mx सारखं पहा. तर m कोण आहे, इथे स्लोपच आहे ना ऍक्च्युली, हा युनिफॉर्म कॉन्स्टंट व्हॅल्यू.
आणि एक्स कोण आहे इथे टी आहे. एक्स व्हेरिएबल आहे आणि वाय त्याच्यावरचा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. तर टी ची डिग्री 1 असल्यामुळे हा ग्राफ काय असणार, एक स्ट्रेट लाईन असणार. म्हणून हा ग्राफ स्ट्रेट लाईनचा आहे. याचा अर्थ इथे टी मधला पॉवर 1 आहे. पण इथे आपण टी चा पॉवर 2 घेतल्यामुळे पॅराबोलिक आहे. ठीक आहे. सर तो ग्राफ इकडं का नाही? ठीक आहे. इफ दिस ग्राफ इज ड्रॉन लाईक धिस, तर काय होईल? तुम्ही याला जर या पद्धतीने पाहिलात तर इकडे तुम्ही टाइम ऍक्सिसच्या निगेटिव्ह पार्ट कडे जाताय. निगेटिव्ह टाइम आपण कन्सिडर करत नाही आपल्या कन्स्ट्रेंट मोशन सारखं विचार करून. त्यावरून लक्षात घ्या आपल्याला फक्त एवढाच ग्राफ कामाचा आहे. सो आपल्याला याचं काही काम नाही पडणार. ठीक आहे. तर एवढाच पोर्शन इथं राहील. आता या केसमध्ये काय काय म्हणू शकता पहा. तर u ज्यावेळेस 0 आहे याचा अर्थ काय असतो, दॅट इज स्लोप ऑफ एसटी ग्राफ. याचा कुठे तुम्ही काढाल नीट बघा. ऍट t इज इक्वल टू 0 शुड बी 0. बघा ऍट टाइम t इज इक्वल टू 0 कुठे आहे, इथे आहे ना. या केसमध्ये t 0 आहे. तर इथे बघा तुम्ही जर या पॉइंटला टँजंट काढला तर ती एक्स ऍक्सिसच येत आहे आणि एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 असतो. म्हणून लक्षात घ्या इथे स्लोप 0 येणार. युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन. समजल्या या केसेस? अजून संपलं नाही. नेक्स्ट केस, सेम मोशन घेतोय आपण, सेम मोशन, पण सर इथे कंडिशन वेगळ्या आहेत. आता आम्ही u ला नॉन झिरो म्हणणार. ठीक आहे. बेसिक फॉर्म्युला पण चेंज करू. बट त्याचं डिस्प्लेसमेंट 0 आहे जेव्हा टाइम 0 आहे. ठीक आहे. u 0 नाही पण टाइम 0 आहे म्हणजे तुम्ही अजून स्टार्टच केलं नाही. तर तिथे डिस्प्लेसमेंट काय होणार, u 0 नाही, इनिशियल वेलोसिटी काहीतरी आहे. फॉर एक्झाम्पल मी आता इनिशियल वेलोसिटी ऑब्जेक्टला खालून वर फेकताना देत आहे. व्हर्टिकल मोशन फक्त एक्झाम्पल म्हणून द्यायलो. ह्याचा एक्स ऍक्सिसशी सध्या काही संबंध नाही. वर ऑब्जेक्ट फेकत असताना u 0 नाहीये पण t 0 ला बघा डिस्प्लेसमेंट 0 आहे. ऑब्जेक्ट जागेवरच आहे पण वेलोसिटी आपण काही ना काही देणार. म्हणून याचा ग्राफ कसा दिसेल, सेम. याचा ग्राफ पण तुम्हाला सेम दिसेल, नो डाऊट. हा ग्राफ असा दिसेल. याच पद्धतीने फक्त लक्षात घ्या या एसटी ग्राफ मध्ये याचं इक्वेशन काय असणार, ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. इथे u 0 नाहीये त्याच्यामुळे आपण ह्याला आता इथे कन्सिडर करणार. हा फरक आहे वरच्या आणि खालच्या मध्ये. ग्राफ जवळपास सारखाच आहे, मी काढताना तसा काढलाय. ते वरचा आणि खालचा वेगळा ग्राफ नाही, ग्राफ एकच आहे. फक्त u ची कंडिशन बदलल्यामुळे इक्वेशन बदललं. आता याचा अर्थ काय, तुम्ही इथे कुठेही स्लोप काढला मी म्हणल्याप्रमाणे तर हा काय होत जाणार, इन्क्रीज होणार. तो ऍक्यूट अँगलच देणार. तुम्ही जर नीट पाहिलात तर याच पॉइंटला इथे थोडं समजून घ्या, इथे इथे जर तुम्ही याचा स्लोप काढलात तर तो 90 डिग्री अँगल करतो. 90 डिग्री अँगल इथं करतो तो. तर इथं टॅन 90 नॉट डिफाईन्ड. म्हणून या ग्राफला आपण 90 व्हायच्या आधीच थांबवलेलं आहे. तर इथं तुम्ही त्याला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग म्हणू शकत नाही. नाहीतर आपल्या मनात आलं तर हा ग्राफ असा किंवा असाही केला असता. असा हा ग्राफ करता येईल का, हो का नाही? फंक्शनचं नॉलेज काढायचं. असा ग्राफ करता येईल की नाही, फंक्शन आहे की नाही कसं ओळखत होतो आपण, व्हर्टिकल लाईन टेस्ट. सोड ना, मी कुठेही काही विचारतो. व्हर्टिकल लाईन टेस्ट काय सांगते, काहीतरी सांगते सर, तुम्ही सांगा. कुठल्याही ग्राफ मध्ये व्हर्टिकल लाईन काढल्यानंतर जर ती 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉइंट मध्ये कट करत असेल तर ते फंक्शनच नसते. समजे कुछ? असा एक प्रश्न आपल्याला विचारला जायला पाहिजे, असं का बरं व्हर्टिकल लाईन टेस्ट मध्ये असं का होत असेल. समजून घ्या. मी समजा हाच ग्राफ कुठं काढला, एसटी ग्राफ काढला हा.
आणि मी हे केलं, तर तुम्ही नीट बघा, इथे एक टाइम T1 आहे. T1 ला या ठिकाणी ऑब्जेक्टचं पोझिशन इथे आहे आणि T1 त्याच टाइमला ऑब्जेक्टचं पोझिशन इथे आहे. म्हणजे आत्ता या इन्स्टंटला आपण सगळे इथं आहोत. आपली एस इथे आहे. याच इन्स्टंटला आपण कॅनडामध्ये नाही. आपली पोझिशन एकाच टाइमला एका ऑब्जेक्टच्या 2 पोझिशन राहू शकत नाही. समजलं? असं पॉसिबलच नाहीये. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा पॅरलल युनिव्हर्सची कॉन्सेप्ट चालते तेव्हा. ते हॉलिवूड मूव्हीज मध्ये काही करतात. आपल्यासारखे दुसरे जगात आपल्याच कॉपी दुसरीकडे आहे म्हणतात ते. ते म्हणू द्या. आपण फिजिक्स शिकतोय सध्या. तर फंक्शनच्या डेफिनेशन नुसार आपण हे काढत नाही. कळलं का श्लोक बेटा? तर इथे ut प्लस हाफ एटी स्क्वेअर आहे. तर इथं आपण असं म्हणतो की स्लोप ग्रॅज्युअली गोज इन्क्रीजिंग. त्याचा स्लोप नेहमी वाढत जातो. म्हणून बघा इथं 80 स्क्वेअर मध्ये आपण पॉझिटिव्ह ठेवलेले आहे. ऍक्सिलरेटेड बॉडी आहे, रिटार्डेड नाही. रिटार्डेड असती तर इथं निगेटिव्ह आला असतं. ठीक आहे. आणि निगेटिव्ह मोशन मध्ये ग्राफ असा दिसला असता. कारण इथे जेव्हा तुम्ही एखादा स्लोप काढाल तेव्हा तो एक्स ऍक्सिस सोबत ऑब्ट्यूज अँगल बनवेल. हे लॉजिक पाहिजे. म्हणजे डाऊनवर्ड पॅराबोला जर दिसला, आता तुम्हाला ओळखायचं कसं सर रिटार्डेशन आहे का हे ग्राफ न काढता, तर सिंपल लॉजिक लावा. तुम्हाला पॅराबोला असा असेल तर तुम्ही एवढाच पोर्शन डोक्यात घ्या, बघा वर जाणार आहे. तोच पॅराबोला जर असा असेल तर बघा हा ग्राफ डिक्रीजिंग आहे. तर कधीही एक पोर्शन देतील, कट करून देतील, त्याच्यावरून ओळखायचं आहे की तो इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. चल, आता एक माझा प्रश्न आहे. मी ग्राफ देईल, तुम्ही सांगायचं काय असेल. टेन्शन नाही घेत. आता काय विचारते की म्हणून सोपं विचारतो. इसके बारे में क्या ख्याल है? आता हेच बोलत होतो मी. युनिफॉर्मली रिटार्डेड मोशन. चला, याच्यामध्ये मला इक्वेशन सांगण्याची थोडीशी तसदी घ्या. रिटार्डेशन आहे तर यू बद्दल आपण काही बोललो नाही, तर इथं -80 हाफ एटी स्क्वेअर करा. डाऊनवर्ड पॅराबोलाचा थोडा जरी सेन्स आला तर 100% ही स्टोरी चालवायची. ठीक. तर इथं आपण हेच म्हणतो की या केसमध्ये ऍक्सिलरेशन इज निगेटिव्ह. ओके. तर हे आपले काही महत्वाचे केसेस होते एसटी ग्राफचे. दिस इज ऑल अबाउट एसटी ग्राफ. आता आपण याला पुढे घेऊन जाऊ व्हीटी ग्राफ. इथपर्यंत कळले ह्या बेसिक केसेस आहेत. व्हीटी ग्राफ डायरेक्ट प्रश्न कधीच असा येणार नाही. या बेसिक्सला नीट समजून घेऊन काम करायचं. जसं मी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम देताना कोणता फॉर्म्युला आहे, सेकंड लावायचा, कसा लावायचा, हे आपण जेव्हा क्वेश्चन करताना डोक्यात घेतलं तसं हे डोक्यात घेता आलं पाहिजे. आता आपल्याला हे माहितीये की व्हीटी ग्राफ आपल्याला काय देतो, त्याचा स्लोप देतो ऍक्सिलरेशन आणि व्हीटी ग्राफचा एरिया देतो डिस्प्लेसमेंट. रिव्हर्स एस टू व्ही व्ही टू ए स्लोप, ए टू व्ही व्ही टू एस एरिया. ठीक. आज आम्ही एक सकाळी मस्त प्रश्न दिला होता. चलो नेक्स्ट. आता इथे परत घेऊ केसेस, इथे घेऊ ग्राफ, इथे घेऊ फीचर्स. काळजी करू नका, जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं शिकवेल एका दिवसात. पहिली केस युनिफॉर्म मोशन. आता आपला ग्राफ कोणता चालू आहे, व्हीटी चालू आहे. आता स्टोरी सगळी व्हीटीची आहे. तर वापस आपलं युनिफॉर्म मोशन, सेम ग्राफ दिसेल. काय काय माहिती देता येते, थीटा 0 डिग्री असेल. ठीक आहे. थीटा 0
व्हेलॉसिटी या केसमध्ये कॉन्स्टंट आहे, स्लोप काढला याचा अर्थ ऍक्सिलरेशन 0 आहे. व्ही कॉन्स्टंट म्हणजे काय झालं, व्ही मायनस यू बाय टी. इनिशियली आणि फायनली व्हेलॉसिटी सेम आहे, तर फायनली स्लोप काय येणार, 0च येणार, कारण व्ही मायनस यू सेम झाल्यामुळे 0 होणार. बाय टी केलं तर ते कम्प्लीट 0 होणार, तर ऍक्सिलरेशन 0 असेल. सेम ग्राफ वर पण आहे, फक्त नाव बघायचं, एसटी आहे का व्हीटी आहे, म्हणजे एसटी महामंडळ आहे का व्हिक्टोरिया टर्मिनस आहे, हे पाहायचं. दोन्हीकडून हे नाही करायचं. चला, फर्स्ट केस होती. युएम म्हणजे कोण, युनिफॉर्म मोशन. आता युएम युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन. आता याच्यामध्ये परत त्याच केसेस, यू 0, एस 0, टी 0. कसा असेल ग्राफ, युनिफॉर्मली ऍक्सिलरेट होत आहे म्हणजे ग्राफ कसा असेल, ऍक्सिलरेट होत आहे, तोच ग्राफ सेम टाईपचा, फक्त इथं व्हीटी आहे. ठीक आहे, बोला याच्याबद्दल. इथे फॉर्म्युला काय असेल, V इक्वल्स 80 असेल, नो डाउट. अब बताओ क्या क्या कैरेक्टरिस्टिक है. U 0, नीट बघा, व्हेलॉसिटी मधला चेंज. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे, स्लोप जर काढला कुठल्याही पॉइंटला, तर स्लोप एक कॉन्स्टंट व्हॅल्यू येणार. स्लोप म्हणजे टॅन थिटा, प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट येणार. अँगल वेगवेगळा आहे. इथे जर तुम्ही 30 डिग्री घेतला तर टॅन 30 1/√3 असतो, त्याचा स्लोप 1/√3 आहे. म्हणजे थ्रू आउट कुठल्याही पॉइंटवर तो 1/√3 असणार. याचा अर्थ काय झाला, की या केसमध्ये स्लोप सेम आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे ऍक्सिलरेशन पण कॉन्स्टंट आहे. ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट असण्याचा अर्थ काय असतो हे महत्वाचं आहे. जेव्हा टाइम 0 असतो तेव्हा व्हेलॉसिटी 0 असते. ऍट ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे म्हणजे ऍक्सिलरेशन बदलत नाही, त्याचा अर्थ असा कधीच नसतो की व्हेलॉसिटी बदलत नाही. चेंज इन व्हेलॉसिटी सेम राहते, चेंज सेम राहतो, व्हेलॉसिटी सेम नाही राहत. जसं आता एक्झाम्पल दिलं 10 - 8, 8 - 6, व्हेलॉसिटी वेगवेगळी पण चेंज प्रत्येकात 2चाच आहे, म्हणून त्याला युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन म्हणतात. ग्राफला पाहिलं की पटकन बोलता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आता मात्र युएम आहे, U0 नाही. ठीक आहे, पण S0 आहे जेव्हा टाइम 0 आहे. कसा असेल बरं ग्राफ, नीट बघा. T0 ला U0 नाही, म्हणजे इथे तुम्ही VT घेताय तर इथं इनिशियल व्हेलॉसिटी इथंच घेतली तर U0 होईल. T0 ला U0 नाही, म्हणजे U काही ना काही आहे, तर U इथं कुठेतरी आहे ना, आणि ऍक्सिलरेशन युनिफॉर्म आहे. सेम ग्राफ थोडासा वर चढून येईल. इथे आला म्हणजे बघा, तुम्ही U पण 0 करून टाकलाय T0 ला, दिसते इथं टाइम 0, इनिशियल व्हेलॉसिटी 0. पण बघा T0 असताना U0 नाहीये, Y ऍक्सिस वरच्या पॉइंटवर X कोऑर्डिनेट 0 असतो. ठीक आहे, याचा अर्थ T0 आहे. X ऍक्सिसला T आहे ना, T0 आहे. वरचा आणि खालचा ग्राफ दिसायला सेम असला तरी दोघात फरक आहे. सर याचा फॉर्म्युला हा असला पाहिजे, V इक्वल्स U प्लस 80 चा ग्राफ असा असतो. समजे कुछ, ह्याच्यामध्ये U कोण आहे, चलो थोड़ा सा मैथ खेलेंगे. V इक्वल्स U प्लस 80, मी याला थोडस असं लिहितो, मला रागू नका. असं का लिहिलात सर, Y इज इक्वल टू mx प्लस c. सिर्फ फिजिक्स मत देखो, उसमें मैथ देखो, तब फिजिक्स समझेगा. चलो, एक्सेलरेशन कांस्टेंट, युनिफॉर्म है ना, युनिफॉर्म है. टाइम बदलतोय कारण एक्स व्हेरिएबल आहे. सी असतो वाय इंटरसेप्ट, म्हणजे ओरिजिन पासून वाय ऍक्सिस वरचा कट. तर बघा
सी कोण आहे या केसमध्ये? यू आहे. बघा यूच आहे की नाही सी, वाय इंटरसेप्ट यू आहे. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे. हा सर आम्ही ते फॉर्म्युले 9वीलाही शिकले होते. ते शिकले होते, समजले नव्हते. त्याचं हे मिनिंग आहे. When you draw the graph and when you connects it with mathematics, especially with coordinate geometry, तिथून तुम्हाला कळते याचे लोकस कसे, त्याचे पॉइंट कसे बदलतात, इक्वेशन्स कसे चेंज होतात. तर v इज इक्वल टू 80 का आला याचा आपोआप वरचा अर्थ कळला. वरच्या इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू mx प्लस सी नाहीये का? आहे, पण तिथं c 0 आहे. कारण u 0 झाला. इथं c चं काम कोण करतं? u. इनिशियल व्हेलॉसिटी इथे u चं काम करत आहे. प्रत्येक टॉपिकवर बेसिक घेऊन तुम्हाला एक पिरियड मी घ्यायलोय. म्हणजे खूप प्लॅनिंगनं मी तुमचं फिजिक्स घ्यायलो यावर्षी. आणि बिलकुल प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला खूप काही सांगणार. कळलंय वरच्या आणि खालच्या ग्राफ मधला फरक? वरचं आणि खालचं इक्वेशन सेम आहे, फक्त वर u 0 आहे, खाली ते नॉन 0 आहे. हे असं आपण ह्याला पाहू शकतो. आता तुम्ही सांगा याच्यामध्ये काय काय फीचर्स असतील. याला सोडा, हे फक्त कळायसाठी होतं. तर आपण ह्याला इथं घ्या, इथं. आता सांगा इथे फीचर्स काय काय असतील. ऍक्सेलरेशन कसं आहे? पॉझिटिव्ह आणि कॉन्स्टंट. पॉझिटिव्ह आहे कॉन्स्टंट. पॉझिटिव्ह आहे ना बाबा, कुठेही काढा बघा. अॅक्यूट अँगल बनवतोय, पॉझिटिव्ह आहे. व्हेरी नाईस. थीटा, सर थीटा इथं कॉन्स्टंट आहे, कुठे काढा ना. थीटा कॉन्स्टंट आहे, पण बघा थीटा लेस दॅन 90 डिग्री आहे, नेहमी अॅक्यूट आहे. लेस दॅन 90 आहे म्हणून तर तो पॉझिटिव्ह आहे. फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह. छान. इनिशियल वेलॉसिटी इट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. वाय? पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर आहे ना तो. दिसायले समजायले का? हा मेन मुद्दा आहे. ग्राफ दिसणं आणि समजण्यात फरक आहे. ते लहानपणी ठीक आहे चित्र काढत होतो, आता काढल्यावर समोरचे ठरवत होते ते माणसाचे एका जनावराचे. आपण काढतो वेगळी गोष्ट आहे, समजणं वेगळं असते. चलो, आता एक ग्राफ देतो, त्याचा मिनिंग सांगा. याच्याबद्दल बोला. ग्राफ VT आहे. VT आहे सर, या ठिकाणी U आहे, म्हणजे U 0 नाही. व्हेरी गुड. स्लोप निगेटिव्ह आहे ऑब्ट्यूज अँगल मुळे, म्हणजे हे इक्वेशन स्ट्रेट लाईनचं आहे, म्हणजे v इज इक्वल टू u प्लस 80 आहे, पण निगेटिव्ह असल्यामुळे u मायनस 80 आहे. समजायले? प्रत्येक ग्राफला समजून घेत चला. सर मग याला आम्ही काय म्हणावं? युनिफॉर्मली रिटार्डेड मोशन, URM आहे हा. URM आहे, बाकी सोडून द्या. तर याच्यात एवढं सांगायचं की A या केसमध्ये काय आहे? निगेटिव्ह. U काय आहे? पॉझिटिव्ह. थीटा काय आहे? निगेटिव्ह. बट थीटा is greater than 0. Sorry, इथं greater than 90, less than 180. सर मग 270, 360 घेत नाहीत काय? थर्ड फोर्थ क्वाड्रंट घेता येत नाही का? घेता येते, घेऊन उपयोग नाही. मी नेहमी एक्झाम्पल देतो. नळ बंद करत असताना, ठीक आहे, नळाचा टॅप बंद करताना जिथून तो पटकन फिरून बंद होईल तिकडे फिरवता. म्हणजे समजा असा केला की बंद व्हायला लगेच, पण असा केल्यावर एवढं फिरून येऊन बंद व्हायला, तर तुम्ही कोणता अँगल प्रिफर कराल? स्मॉलर. आपण वेक्टर मध्ये बोललो होतो. पण अँगल जो असतो दोन वेक्टर मधला, हा नेहमी अॅक्यूट अँगल घेतला जातो. आणि कधीही अँगलची स्टडी ही 0 to 180 मध्ये करणं चांगलं असतं, फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये. हे तुम्हाला आता पुढे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पण समजेल. अजून एक ग्राफ देतो. तुम्ही वरचे ग्राफ शिकल्यामुळे मला गॅरंटी आहे की हे कळतील तुम्हाला थोडे थोडे. VT पाहून सांगा.
नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेटेड मोशन. ऍक्सिलरेटेड का सर? अपवर्ड ओपनिंग पॅराबोला. ठीक आहे, वर चालला तो पॉझिटिव्ह असणार, नो डाऊट. हा, थिटा कसा आहे सर? थिटा इन्क्रीजिंग आहे, नुसता पॉझिटिव्ह नाही. कशावरून? इथे एक स्लोप काढा θ1, इथे एक स्लोप काढा θ2. θ1 पेक्षा θ2 मोठा आहे, तर स्लोप वाढत चाललेला आहे. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू वाढत चाललेली आहे. टॅन कुठे इन्क्रीज होतो सर? टॅन 0 असतो. टॅन 30 1/√3 म्हणजे 0 पॉईंट समथिंग असतो. मग टॅन 45 करेक्ट 1 असतो. मग टॅन 60 √3 म्हणजे 1.73 असतो. असं करत करत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टॅन इन्क्रीज करतो. अँगल वाढत जातोय म्हणजे तो इन्क्रीज करतोय, याचा अर्थ थिटा इथं इन्क्रीजिंग आहे. थिटा इन्क्रीजिंग आहे याचा अर्थ ऍक्सिलरेशन पॉझिटिव्ह आहे. बरं, तुम्ही नीट लक्ष द्या. थिटा कंटिन्युअसली चेंज होतोय, इन्क्रीजिंग बट चेंजिंग. म्हणजे टॅन पहिल्या केसमध्ये 30 आहे तर दुसऱ्या केसमध्ये तो 30 नाही, 30.00001 जरी झाला तर व्हॅल्यू चेंज झाली त्याची. याचा अर्थ ऍक्सिलरेशन बदललं, म्हणजे ऍक्सिलरेशन युनिफॉर्म नाहीये, म्हणून याचं नाव नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेटेड मोशन आहे. अर्थ समजून घेत पुढे चला. समजलं याचं? छान, समजते, तुम्ही हुशार आहात. आता तुम्ही थोडीशी माहिती, एक ग्राफ देतो, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे पाहूया. एज युजुअल VT ग्राफ आहे. बताओ सर, हे पण नॉन युनिफॉर्मच आहे. नॉन युनिफॉर्म रिटार्डिंग मोशन. का बरं? इथं थिटा इन्क्रीज होता, इथे थिटा डिक्रीजिंग आहे. कसं काय हो सर? इथून स्लोप काढला, इथे एक स्लोप काढला, तर बघा इथला अँगल आणि इथला अँगल, जसं तुम्ही वरून खाली येत आहे ग्राफच्या, तर तो थिटा डिक्रीज होत आहे. किंवा अजून सोपं काय सांगितलं होतं? डाऊनवर्ड ओपनिंग पॅराबोला. डाऊनवर्ड ओपनिंग दिसला की थिटा डिक्रीज असणार. खतम. याचा अर्थ ऍक्सिलरेशन इज निगेटिव्ह. थिटा डिक्रीज होत आहे म्हणजे टॅन थिटा निगेटिव्ह होत आहे. सो टॅन कुठं निगेटिव्ह असतो? ASTC. तर T आहे थर्ड क्वाड्रंट, A आहे फर्स्ट क्वाड्रंट, तर सेकंड आणि फोर्थ मध्ये टॅन निगेटिव्ह असतो. तर कंपल्सरीली लक्षात ठेवायचा की तुमचा जो थिटा आहे तो 90 to 180 च्या मध्ये आहे. ओके, तरच त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. सर मग फोर्थ मध्ये राहू शकणार नाही का? परत तेच आहे, तुम्ही फोर्थ क्वाड्रंटला अलाइड अँगल्स वापरून थर्ड मध्ये किंवा सेकंड मध्ये आणू शकता. ह्याच्यासाठीच आपण ही गोष्ट शिकतो. ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण ती स्टार्ट करणार आहोत टुमारो, उद्यापासून. आधी ट्रिग्नोमेट्री घेणार आहे मी आता बेसिक. चला, इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांचं? तर या ग्राफला आपण सध्या इथे पॉज करू, कारण अजून आपले 80 ग्राफ राहिलेत, पण लगेच 80 ग्राफ आत्ता नाही सांगत. म्हणजे आता हे 2 तर डोक्यात ठेवा. या प्रत्येकाचं मिनिंग तुम्हाला फिक्स असलं पाहिजे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नको. ऑलरेडी मी तुम्हाला याचा एक मागे व्हिडिओ दाखवला होता, तो कळला नसेल पण आज हे लक्षात ठेवा. एक ST ग्राफचा व्हिडिओ आपण केला होता, एक VTचा आहे आणि एक ATचा आहे. 3 व्हिडिओ आहेत. आता हा ST आणि VTचा एक झालाय, तर तुम्ही ते आणि हा दोन्ही पण पाहू शकता, काही अडचण नाही. त्याला इथे बंद करूया.